मोठी बातमी सध्या समोर येते। वाल्मिक कराड दोषमुक्त होणार असल्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येते, कारण देशमुख कुटुंबाला आता संतोष देशमुख हत्या प्रकरणाची काळजी लागली आणि या प्रकरणी आज महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे। त्यामुळे एकंदरीतच आज काय होतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। वाल्मिक कराड संदर्भात आज काय निर्णय येतो, कोर्टाच्या सुनावणीकडे सगळ्यांचंच लक्ष लागल्याचं सध्या पाहायला मिळतंय। वाल्मिक कराड आता दोषमुक्त होणार की त्याच्यावरती आणखी पुढे कशा पद्धतीने कारवाई केली जाते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर महाराष्ट्राला हादरवून टाकणारं प्रकरण म्हणजे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण आणि याच प्रकरणी आज संतोष देशमुख हत्या प्रकरणी महत्त्वाची सुनावणी ही पार पडणार आहे। सरकारी विशेष वकील म्हणजे उज्ज्वल निकम देखील या सुनावणीसाठी उपस्थित राहतील आणि आज या सुनावणी संदर्भात काय होतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर या घटनेनंतर राज्यभरात मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती, आंदोलनं करण्यात आली होती आणि या प्रकरणी आज महत्त्वाची सुनावणी पार पडते। प्रॉपर्टी अटॅचमेंटचे जे 2 अर्ज आहेत त्यावर ऑर्डर होणार आहे आणि ती ऑर्डर अशी होणे अपेक्षित आहे की जो अर्ज आहे डिस्चार्ज ॲप्लिकेशनचा तो रिजेक्ट झाला पाहिजे आणि जी प्रॉपर्टी अटॅचमेंटचा जो फॉर्म आहे ती प्रॉपर्टी अटॅच झाली पाहिजे आरोपीची। आणि जे काही पुढची केस आहे, जे काही पुढच्या सुनावण्या आहेत त्या संदर्भात निकम साहेबांशी आम्ही चर्चा करणार आहोत आणि या पद्धतीनं जे काही पुढे आता आम्हाला निर्णय घ्यायचे ते या पद्धतीने असतील।